रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रमाला घ्यायला आलेला असतो। त्यामुळे अक्षय हा रमाला उलटसुलट प्रश्न विचारू लागतो आणि तिला म्हणत असतो की तुझा मोबाईल कुठे आहे, मी तुला किती कॉल करतोय। त्याच वेळेला माझ्या मोबाईलची बॅटरी खराब झाली असं रमा अक्षयला म्हणते। अक्षयला हे ऐकून मोठा धक्का बसतो, कारण हे कारण काही पटण्यासारखं नसतं। पण तेव्हाच आता कावेरी विषय बदली करत म्हणत असते की हे काय जावई बाबू, तुम्ही आलात तर फक्त उभेच आहात, या ना आत या। आणि मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही ना जरा काहीतरी या आणि खाऊन पण घ्या ना, जसं मी तुम्हाला चहा ठेवते। पण आता अक्षय म्हणत असतो की नको, हे सगळं आता नको, आता उशीर झालाय ना, मी फक्त रमाला घ्यायला आलोय। तर त्याच वेळेला आता कावेरी म्हणते की थांबा, रमासाठी ना खूप छान छान असे पदार्थ केले, ते घेऊन जा, इतके सगळे डबे, असं अक्षय म्हणतो। तर आता कावेरी म्हणत असते की मग तिला सगळं पौष्टिक जायला हवं ना, चिवडा बनवला आहे तिच्यासाठी, त्याचसोबत तिला खाण्यासाठी लाडूसुद्धा केले आहेत आणि प्रोटीन पावडरसुद्धा बनवली आहे। हे सगळं काही रमा सांगत असते। तर अक्षय म्हणत असतो की हो चालेल चालेल, तसंही मीला म्हणत असतो की खाण्याकडे लक्ष दे, बाकी सगळं काही खात जाऊ नकोस, असं देखील मी प्रत्येक वेळेला तिला म्हणत असतो। पण ही नाही, ही लक्षच देत नसते। तर इकडे मात्र आता मावशी म्हणत असतात की कित्येक दिवसानंतर आम्हाला आमची मुलगी भेटली। अक्षय म्हणतो असं काय म्हणताय तुम्ही, येत असते ना त्या दिवशी तुम्ही सुद्धा आलात ना आमच्याकडे। मग आता लगेच पंकज ते सगळं सावरत म्हणत असतो की म्हणजे ना तिला म्हणायचं आहे की सासरी एकदा मुलगी आली की कसं आपलेपणा वाटतो ना, आणि रमा बऱ्याच दिवसानंतर आली ना आपल्याकडे, म्हणून ती असं म्हणते, असं बोलून तो विषय मारून नेतो। इकडे मात्र ज्या नंबरवरनं साईने साहिल म्हणून कॉल केला होता त्या नंबरवर कंटिन्यू आता इरावती कॉल करत असते, कारण तिला असं वाटत असतं की खरंच माझा साहिल आला आहे का। आणि त्याच वेळेला ती पुन्हा एकदा तिचे टॅरो कार्ड चेक करते आणि त्यावेळेला टॅरो कार्ड चेक केल्यानंतर तिला वेगळंच काहीतरी भासत असते। ती म्हणत असते काय आहे नक्की सत्य, मला तर फोन आला होता, पण हे सगळं कोण करते, खरंच माझा साहिल जिवंत आहे का, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येत असतात आणि तिला कळत नसतं की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा। पण आता तेवढ्यातच तिच्या फोनवर फोन वाजतो, तो म्हणजे त्या बाहेर असणाऱ्या माहीचा। माही खूप जास्त दारू पिऊन आता दारावर बसलेली असते आणि त्यावेळेला ती मात्र आता तिला एक एक ऑर्डर सोडत असते आणि म्हणत असते की तुला काही झालं तरी सुद्धा मला घरात घ्यावंच लागेल, लवकर दार उघड, मी दाराच्या बाहेर उभी आहे। आता इरावतीला टेन्शन येतं की बापरे, या माईने इतकी दारू पियाली आणि ही बाहेर उभी आहे आणि बघायच्या तिला घ्यायला हवं। पण तिथे आता अक्षय आणि रमा नेमके आलेले असतात आणि अक्षय आणि रमा समोर असलेल्या त्या माहीला पाहतात। माहीला बघून तर आता त्यांना मोठा धक्काच बसतो, कारण माही जी आहे ती दारूच्या अवस्थेत असते, खूप जास्त दारू पियालेली असते आणि तिला तिची शुद्धसुद्धा नसते। रमा आता त्या माहीकडे रागातच पाहत असते, कारण तिला हे सगळं काही सहन होत नसतं। तिला जास्त करून या सगळ्याचा राग येत असतो, कारण तिच्यासमोर जे काही घडत असतं ते खूप जास्त चुकीचं असतं, त्यामुळे ती प्रचंड अशी भडकलेली असते। तर इथे माही मात्र म्हणत असते की तुझं काय काम आहे का रमा, हे माझं घर आहे आणि हा माझा अक्षय। अक्षय म्हणतो काय मूर्खासारखी बडबडतेस, मी माझ्या बायकोसोबत घरात आलोय, तुला मी कित्येकदा सांगितलंय तुझी गरज नाही आहे मला, आणि तरीसुद्धा तू हे सगळं, अगं थांबव गो, कुठेतरी थांबव हे सगळं, मला नाही करायचं हे सगळं काही। तर इकडे आता इरावती आलेली असते आणि इरावती हे सगळं बघते, तर तिला समजतच नसतं की या सगळ्या प्रसंगात करावं तरी काय, म्हणजे सगळीकडनं ती अडकून पडलेली असते ना, तिला काहीच कळत नसतं या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त विचारांमध्ये हरवलेली असते। रमाला सुद्धा आता या माईच्या तोंडूनच अक्षयला सत्य समजायला हवं असं वाटत असतं आणि म्हणूनच रमा आता माहीला म्हणत असते की तुझ्या मनात जे काही आहे ना तू आता बोलूनच टाक, तू आता सगळं काही जे आहे ना ते सांगूनच टाक एकदाच, असं बोलून ती आता फक्त तिला भंडावून सोडते। त्याच वेळेला आता रमा जी आहे ती असं जेव्हा बोलत असते तेव्हा माही सांगते की हो माझं आहे अक्षयवर प्रेम। तर इकडे मात्र अक्षय हे काही ॲक्सेप्ट करायला तयारच नसतो, कारण त्याचं प्रेम तर त्या माहीवर नसतंच आणि म्हणून तो सरळ म्हणतो की तू काय बोलतेस, निघ इकडनं। आणि तसंही मला ना तर तोंडसुद्धा पाहायची इच्छा नसते, तर इथे कशाला येते सारखी सारखी। तर आता इरावतीसुद्धा रमाला म्हणत असते की रमा तू प्रेग्नेंट आहेस ना, कशाला या मुलीच्या नादी लागलीस, चल घरात चल बघू, आणि अक्षय इतक्या रात्रीचं कुठे घेऊन हिला थांबलायस, जा हिला घरात घेऊन जा, असं बोलून त्या दोघांनाही ती पाठवून देते आणि म्हणत असते की हिला मी सोडते। तर इकडे आता जी माही असते ती दारूच्या अवस्थेत असते आणि त्याच वेळेला आता तिला जे आहे ते सावरायला ती इरावती आलेली असते। तर आता अक्षय आणि रमा रूममध्ये येतात आणि म्हणत असतात की ही माही
ना खूपच जास्त अति आहे. प्रत्येक वेळेला सारखी सारखी पुढे पुढे येत असते, पण हिला हे कळत नाही का, हिला आपण हे सुद्धा करत नाही, जवळसुद्धा करत नाही, तरीसुद्धा तिचं हेच सुरू असतं. मी काय माणसं ओळखत नाही का, मला ओळखता येत नाहीत का, माझी रमा मी बरोबर ओळखतो, असं काहीतरी अक्षय बोलत असतो. त्यावेळी रमा जी आहे ती मात्र मनातल्या मनात म्हणत असते, हां माहिती किती ओळखतात ते. तर अक्षय म्हणतो, काही बोललीस का? रमा म्हणत असते, कुठे काय. तर त्यानंतर आता अक्षय जो आहे तो खूप जास्त भडकलेला असतो आणि अक्षय म्हणत असतो की मला ना हे काही गोष्ट आवडली नाही आहे, आपण ना याबद्दल जरा विचार करायला हवा की हे नेमकं चाललंय तरी काय, कारण कुठेतरी ना हे थांबायला हवं. वीट आलाय या सगळ्याचा. खरंच मी तुला सांगतो या माहीचं अति झाले. तर इकडे मात्र आता त्या माहीला जे आहे ते बेडरूममध्ये आणलं जातं. खरं तर म्हणजे जे गेस्ट हाऊस आहे रमाची तिथे नेलं जातं आणि तेव्हा तिला इरावती म्हणत असते की काय गं मूर्ख मुली, तुला इतकं सुद्धा कळत नाही का की थोडी कमी घ्यायची, पार्टीला तुला पबमध्ये पाठवलं पण थोडं कमी ड्रिंक करायचं ना, इतकं अंगावर येईपर्यंत ड्रिंक करायची काय गरज आहे, असं बोलून ती तिला खूप जास्त ओरडू लागते. आणि त्यावर आता इकडे मात्र जी माही असते ती म्हणत असते की बघितलंच ना त्या अक्षयने मला तोंडावर कसा अपमान केला, त्याला मी आवडतच नाही, असं सगळं काही तो मला बोललाय. तर आता इरावती म्हणत असते की तू त्याला आवडतच नाही, पण तुला एक गोष्ट कळते का, तुला कसं राहायला पाहिजे, काय पाहिजे ह्या गोष्टीच कळत नाही आहे. तू रमासारखी राहा ना, मग तुला का नाही तो पसंत करणार, त्याला आवडणारच ना तू, पण तू त्याच्याच तर जागी चूक करतेस. पण आता इथे माही जी आहे ती म्हणते की नाही मी गिवअप करते, मला ह्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मी ह्या सगळ्यासाठी माझी प्रॉपर्टी वगैरे सोडली आहे, पण माझी चूक झाली आहे, पण आता मला नाही राहायचं या सगळ्यामध्ये, मला नाही राहायचं आहे, मी हे सगळं काही सोडते, तुला काही कंटिन्यू करायचं ते कर, पण मला करता येणार नाही, असं ती स्पष्टपणे आता तिला सांगू लागते. जेव्हा काही ती आता स्पष्टपणे बोलते तेव्हा मात्र आता इरावती जी आहे ती म्हणते की असं काय करतेस, प्रेम असतं, हे प्रेम असं सोडून चालत नसतं. आणि प्रेमाबद्दल ती आता त्या माहीला समजवत असते आणि त्यामुळे आता माही म्हणत असते की नाही नाही तुझे प्लॅन आहेत आता तूच कर वर्कआउट, मला काही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे. इकडे सीमा जी आहे ती आता गहू वगैरे साफ करत असते, तिचं नेहमीच आपलं काम सुरू असतं आणि तेवढ्यातच तिथे रमा येते आणि रमाने आता सगळ्यांसाठी उपमा केलेला असतो आणि उपमा घेऊन ती तिथे आलेली असते. उपमा घेऊन जेव्हा ती तिथे येते तेव्हा ती आता येऊन जी आहे ती सीमाला सरप्राईज देते. सीमाला म्हणते की आई हे घ्या उपमा खाऊन घ्या, तुमच्यासाठी हा उपमा केला आहे. आणि तो उपमा खाल्ल्यानंतर तिला आता खूप जास्त आनंद होतो आणि ती म्हणते की सीमा हे सगळं तू माझ्यासाठी केलेस. रमा म्हणते की हो आई तुमच्यासाठी. तर आता सीमा तिच्या मनात जे काही गैरसमज झालेले असतात ते सगळे काही कमी करण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच तिला समजवत असते की रमा माझ्याकडनं चूक झाली, पण प्लीज मला माफ कर, माझ्याबद्दल असं वाईट विचार करू नकोस गं, मी अंधश्रद्धा म्हणून तुला नाही करत आहे सगळं, माझं खरंच तुला काळजी वाटते तुझ्या बाळाची तुझी, म्हणून मी तुझ्या कानाच्या मागे तीट लावते, पण या सगळ्याला जर वेगळं नाव ठेवलं जात असेल तर मला खूप जास्त कसं तरी वाटतं गं मनाला, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी सगळं करते ना, असं देखील सीमा रडत रडत आता या रमाला बोलत असते. तर आता रमाला कळून चुकतं की हे सगळं माही विचित्र पद्धतीने वागत आहे, म्हणून त्या गोष्टीचा सीमाला जास्त त्रास होतोय आणि म्हणून ही सीमा इतकी रडते. आता सीमा अक्षरशः हात जोडून रमाची माफी मागत असते आणि म्हणत असते की तू माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस, मला माहिती आहे तू नसताना मी माहीला घरात आणलं, पण इतकंही चिडू नकोस ना, इतके तुटकपणे तू वागतेस ना, कधी कधी म्हणजे इतकी चिडचिड करतेस ना की मला नको होतं ते, मला कसं तरी वाटतं की कुठेतरी वाटतं की माझीच रमा आहे ना. तर आता रमा म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बाबतीत असं काहीच होणार नाही, मी नक्कीच तुम्हाला समजून घे. आता ती रडत असते कारण तिला सीमाची जी अवस्था आहे ना ती बघवत नसते, बिचारा सीमाला काय काय सहन करायला लागत असेल असाच विचार तिच्या डोक्यात येत असतो आणि म्हणूनच ती आता सीमाला म्हणत असते की आई रडू नका, तुम्ही खाऊन घ्या, मी सगळ्यांसाठी सुद्धा नाश्ता केला आहे, तो सुद्धा मी त्यांना देऊन येते, असं आता सीमाला रमा बोलत असते. तर सीमा म्हणत असते की जास्त धावपळ करू नकोस, काही लागलं तर मला सांग, मी आहेच तुझ्या मदतीला. त्यानंतर आता रमा जी आहे ती किचनमध्ये जाऊन इरावतीला ओरडत असते आणि म्हणत असते की हे सगळं ना तुमच्यामुळे होते, आज सीमा आई ज्या आहेत ना त्यांना या माहीमुळे खूप जास्त त्रास सहन करावा लागतोय आणि याला सगळ्या सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात तुम्ही, आणि असं बोलून ती त्या इरावतीला दोष देत असते. तर इरावती म्हणते की तू मला बोलतेस हे सगळं, तुला बोलताना जरा देखील लाज वाटत नाही का गं, हे सगळं बोलतेस तुम्हाला. त्यावर रमा म्हणत असते की माझं काही चुकत नाही, मी जे आहे ना ते बरोबरच तुम्हाला बोलते, जे बोलायला हवं होतं. आणि त्याच वेळेला इकडे मात्र जी आता इरावती असते तिला खूप जास्त राग आलेला असतो, तिला कळत नसतं की ही रमा आपल्याला आत्ताची मुलगी येऊन खूप काही सुनावते. तर इकडे मात्र माहीने आता ठरवलेलं असतं की पूर्णपणे रमासारखं राहायचं. तर आता जी रमा आहे ती इरावतीला जेव्हा नाश्ता द्यायला येते तेव्हा ती तिला म्हणत असते की प्रेम काय आहे ना हे तुम्हाला काय करणार, तुम्हाला तर प्रेमाची व्याख्याच नाही माहिती ना, असं बोलून निघून जाते. तर हिला
हिला माझ्या आयुष्यात प्रेम होतं हे कसं काय कळलं हा प्रश्न इरावतीला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की जर मला खोटं म्हणून ही लोक फोन करत असतील ना साईच्या नावाने तर हिला तर मी सोडणारच नाही असं काहीसं आता ती मनातल्या मनात म्हणत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशीच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला